आज मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आहे। एकूण 23 ते 24 लाख प्रवाशांचा आज कुठे ना कुठे त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण 12 संघटना या संयुक्तरित्या संपावरती आहेत। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय नेमकं पूर्ण प्रकरण आहे, कशासाठी आपण संप केलेला आहात, काय मागण्यात आपल्या? आमच्या सर्वप्रथम मागण्या आहेत की बीएसटीचं विलिनीकरण बीएमसी मध्ये व्हावं। जो आमचा वेतन करार आहे जो 10 वर्ष झाला नाहीये तो व्हावा। जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे बीएसटी मध्ये ती बंद करण्यात यावी। समान काम समान दाम व्हावे आणि मुंबईकरांना चांगली आणि उत्तम दर्जाची सेवा मिळावी ही आमची सर्वप्रथम इच्छा आहे। सेवानिवृत्त लोकांना पेन्शन त्यांना त्यांची ग्रॅज्युएटी 3 ते 4 वर्ष झाले अजून मिळाली नाहीये आणि आमच्या ज्या स्वमालकीच्या 3337 त्या बसेस आम्हाला आमच्या मिळाव्या हा आमची प्रमुख मागणी आहे। आपलं काही बोलणं झालेलं आहे का? आपले जे संघटना आहेत त्या बीएसटी ही प्रशासन असेल का महानगरपालिका प्रशासन असेल त्याच्याशी काय बोलणं झालंय? बघा, आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या वाटाघाटी चालू आहे। 2 ते 3 महिने झालेले आहेत। आमचा काही संप करण्याचा आम्हाला एवढी इच्छा नव्हती। आम्ही ह्या लोकांसाठी पण उतरलं, आमच्यासाठी पण उतरलं। आज बीएमसी मध्ये इतके हे आहे की आमच्या जर बीएसटीला ते नेहमी सपोर्ट करतात, पैसे देतात, पण आता आम्हाला ते डावलत आहेत। आमची एकच इच्छा आहे की आम्हाला बीएमसी मध्ये विलीन करून घ्यावं आणि आज जो कंत्राट कामगार आहे त्यांना इथे कायम स्वरूपात करण्यात यावं। संपूर्ण हा जो कामगार आहे संपूर्ण मराठी आहे आणि सर्वप्रथम आम्ही नागरिकांचे आम्ही क्षमा मागतो। आम्ही आज संप पुकारत आहोत, तुम्हाला जर त्रास होतो त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आमच्या लोकांना एवढंच म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासाठी पण लढत आहोत, कारण 10 मिनिटाला एक बस होती, आज एक बस 1 ते 1.5 तास झाली। बस स्टॉपला तुम्ही प्रवासी इतके उभे असतात आणि बस आली की आम्ही कंडक्टर आणि चालकाला मार्कावर 1.5 तास बस झाली, लोक थांबलेले असतात। बस आली स्टॉपला की लोक पळत येतात, त्याच्यात महिलांचे दागिने असो, चैनी असो, मंगळसूत्र चोरी होतात, पॉकेट मार पुरुषांचे पॉकेट मारतात, मोबाईल चोरी होतात। का? एक बस 1 तासाने झाली। ही जर बस 10 मिनिटांनी असेल तर प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि आम्हाला उत्तम सुविधा देतात। बीएसटी ही आशिया खंडातली 1 नंबर बस कंपनी होती, पण आज तिची अवस्था अशी झालेली आहे की कोण विचारत नाही। बीएसटीचे बस डेपो संपूर्ण पडत आलेले आहेत। आम्ही बाथरूमला गेलो, कुठे कॅन्टीनला गेलो, कॅन्टीन नाही, बाथरूमला गेलो तर वरतून छत पडतंय की काय होतंय अशी अवस्था आहे। आणि कामगार रिटायर होत गेलेला आहे। आज 3 वर्ष झालं आमचे कामगार रिटायर होऊन, त्यातले किती जण कामगार मेलेले आहेत, काय जण हे झालेले आहेत, पण त्यांना फक्त पीएफचे पैसे भेटून बाकी कुठलाही पैसा भेटलेला नाही। हा कामगार जगणार कसा? आज महागाई भत्ता वाढत चाललेला आहे। 10 वर्षापूर्वी आमचा जो पगार आहे तोच आहे, आम्ही कसं करायचं? या सुविधांसाठी आम्ही सर्वांसाठी आम्ही लढत आहोत। आज कोविड 3 वर्ष जेव्हा कोविड चालू होता तर हा खाकी धावत आला, खाकीने सर्वांना मदत केली, बीएसटीवाल्यांनी मदत केली, बाकी सर्व तुम्ही आरामात घरात होतात, पण आम्ही तर दिवस रात्र जागत होतो। घरी गेलो, आमचे कपडे आम्ही बाहेर ठेवून घरात जाणार, पहिला घरातले बोलणार बाबा काय जाऊ नकोस, जगशील का मरशील, पण आम्ही हा विचार केला नाही। आम्ही लोकांसाठी लढलो, आज लोकांनी आमच्यासाठी आलं पाहिजे आणि आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे। बस 150 लोक पाहिलं तर वेतन 10 वर्षाचा वेतन करार असेल किंवा निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांचा ग्रॅज्युएटीचा विषय असो, असे अनेक विषय घेऊन बीएसटी कर्मचारी आज संपावरती आहेत आणि त्यांना दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। जे प्रवाशांना त्रास होतो याचा त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।